सैनिकांचा, मनसैनिकांचा आणि तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांचा खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यामुळे आज सगळ्या ठिकाणी जल्लोष साजरा होतोय की खऱ्या अर्थानं दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि ही महाराष्ट्राची भविष्यातली एक चांगल्या दिशेने नांदी आहे. ह्या महाराष्ट्राचा विकासाच्या दृष्टीने एक नांदीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःहून सगळेजण शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, मराठी माणसं असतील, एक ह्या महाराष्ट्राच्या एकजुटीसाठी आज जल्लोष साजरा करतो. आज खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनतेसाठी एक आनंदाचा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे राजकारणाच्या दृष्टीने. आज आपण बघितलं असेल मुंबईमध्ये मराठी माणूस सगळा एकत्र झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती आज इथे झालेली आहे आणि मराठी माणूस यापुढे जर कोणी त्याच्या वाटेला गेलं तर कशा प्रकारे पेटून उठतो याचा एक आपण त्या मुंबईमध्ये अनुभव घेतला आहे. याच्या पुढे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवावं की मराठी माणसाच्या शेपटीवर पाय कोणी ठेवू नये. आज खरा मराठी जनांचा आणि सकल महाराष्ट्रीयांचा खरा विजय दिवस आहे. जशी बाहेरील शक्ती आक्रमण करण्यासाठी जशी शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जशी येत होती तशी बाहेरील शक्ती सगळे शिवसेना मराठीच्या विरोधात एकत्र आले होते. पण आज आमचे उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील यांनी मराठी मनाचा विचार करून आज महाराष्ट्राची एकमतेचा विचार करून सर्वांनी एकत्र येऊन खरंच आज चांगला निर्णय घेतला आणि याच्या भविष्य काळात येणारा जसा शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य निर्माण झालं होतं त्याच काळात जसं स्वराज्य निर्माण झालं त्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मराठी एकजुटीचा विजय होऊन महाराष्ट्रात नक्कीच भगवा फडकेल. त्या दृष्टीने नक्कीच आम्ही शुभेच्छा देतो या युतीला.